नमस्कार. आज तारीख आहे 30 जानेवारी 2026 आणि आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका अगदी ताज्या आणि मला वाटतं खूप महत्वाकांक्षी योजनेवर बोलणार आहोत. आपल्यासमोर एक शासन निर्णय आहे, पण हा काही असा नेहमीसारखा कोरडा दस्तावेज नाहीये. यात एक कल्पना आहे, एक स्वप्न आहे. पुस्तकांचे गाव आणि कवितांचे गाव. अगदी बरोबर. ही केवळ एक योजना नाहीये. म्हणजे मराठी भाषा आणि आपली वाचन संस्कृती यांना पर्यटनाची जोड दिली तर काय होऊ शकतं, एका गावाचं व्यक्तिमत्व कसं बदलू शकतं, याचा हा एक संपूर्ण आराखडा आहे. तर आज आपण फक्त नियम नाही बघणार. या योजनेच्या आत काय आहे, तिचा आत्मा काय आहे, हे समजून घेणार आहोत. म्हणजे ही कल्पना आली कुठून, ती प्रत्यक्षात कशी उतरते आणि सगळ्यात महत्त्वाचं, याचा आपल्यासारख्या लोकांवर काय परिणाम होतो. बरोबर. चला तर मग एकदम मुळापासून सुरुवात करूया. ही पुस्तकांचे गाव कल्पना ही अचानक तर नाही आली असणार. काय विचार होता यामागे? नाही, याचा पाया तसा जुना आहे. 2017 मध्येच तो रचला गेला होता, जेव्हा भिलार म्हणजे महाबळेश्वर जवळचं एक गाव त्याला पहिलं पुस्तकांचं गाव म्हणून घोषित केलं. अच्छा, 2017 मध्ये? हो. आणि यामागे उद्देश दुहेरी होता. एक तर अर्थातच मराठी भाषेचा प्रचार करणं, वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणं, आणि दुसरा जो तितकाच महत्वाचा आहे तो म्हणजे पर्यटनाला एक नवीन बौद्धिक ओळख देणं. म्हणजे याची सुरुवात तशी बरीच जुनी आहे. मग आता या नवीन सर्वसमावेशक शासन निर्णयाची गरज का पडली? म्हणजे आधीच्या पद्धतीने काम होत नव्हतं का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. झालं काय की भिलार खूप यशस्वी झालं आणि त्याच्या यशानंतर राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमधून म्हणजे छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोकण, पुणे, नाशिक या सगळ्या महसुली विभागांमधून मागणी यायला लागली की आमच्याकडेही असं गाव करा. अगदी नुकतंच जळगाव जिल्ह्यातल्या अंबळनेरलाही मान्यता मिळाली. अरे वा. हो. तर मग प्रत्येक गावासाठी एक वेगळा शासन निर्णय काढणं ही खूप किचकट प्रक्रिया होत होती. म्हणून या सगळ्या प्रक्रियेला एक शिस्त, एक समान धोरण असावं, यासाठी हा नवीन निर्णय घेतला गेला. आणि यात फक्त पुस्तकांचे गाव नाही तर कवितांचे गाव ही पण एक नवीन संकल्पना जोडलीये, बरोबर? हो. आणि ही खूपच सुंदर भर आहे असं मला वाटतं. आपले प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांचं जन्मगाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं उभादांडा. हो. ते आता राज्याचं पहिलं कवितांचे गाव म्हणून घोषित झालंय. आता विचार करा, आधी पुस्तकांसाठी एक योजना होती, आता कवितेसाठी. त्यामुळे भविष्यात गोंधळ नको, निवड प्रक्रिया पारदर्शक हवी आणि संपूर्ण राज्यात एकच नियम हवा, हा यामागचा हेतू आहे. हे सगळं ऐकून खरंच खूप छान वाटतंय. पण मला एक उत्सुकता आहे. समजा माझ्या गावाला पुस्तकांचे गाव व्हायचंय, तर मग प्रक्रिया काय असते? कोणीही अर्ज करू शकतो का? नाही. यासाठी खूप विचारपिवळप निकष ठेवले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही योजना मोठ्या शहरांसाठी नाहीये. ही फक्त ग्रामपंचायत, नगरपंचायत किंवा क वर्ग नगरपरिषदांसाठी आहे. अच्छा, म्हणजे आत्मा ग्रामीण भागातच ठेवायचा आहे. अगदी. आणि त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचा ठराव लागतो. म्हणजे गावाची स्वतःची इच्छा हवी. ठीक आहे, गावाची इच्छा आहे, पण फक्त इच्छा असून तर भागणार नाही. सरकार गावात अजून काय बघतं? इथेच या योजनेमागची हुशारी दिसते. सरकार अशा गावांना प्राधान्य देतं जिथे आधीपासूनच लोकांची ये-जा आहे. म्हणजे ते गाव एक पर्यटन स्थळ असावं, तीर्थक्षेत्र असावं किंवा तिथे एखादा ऐतिहासिक वारसा, किल्ला किंवा स्मारक असावं. अच्छा, म्हणजे सरकारला शून्यातून पर्यटक तयार करायचे नाहीत. जिथे लोक आधीच येत आहेत तिथे त्यांच्या अनुभवात एक नवीन, एक सांस्कृतिक भर टाकायची आहे. इट्स अबाउट एनरिचिंग अन एक्झिस्टिंग एक्सपिरियन्स. अगदी बरोबर. यामुळे ही योजना जास्त व्यवहार्य होते. आणि समजा एखादं गाव पर्यटन स्थळ नसेल तर दुसरा पण पर्याय आहे. त्या गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता किंवा आदर्श गाव यांसारखे राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले असावेत. म्हणजे त्या गावाने स्वतःला सिद्ध केलेलं आहे. हो. तिथे एक प्रकारची सामाजिक शिस्त आणि इच्छाशक्ती आहे, हे त्यातून दिसतं. आणि कवितांचे गावसाठी काही वेगळा निकष आहे का? म्हणजे पुस्तकांची पुस्तकं तर पुस्तकांच्या गावात पण ठेवता आली असती, मग वेगळी श्रेणी कशासाठी? खूप चांगला मुद्दा आहे हा. कवितांचे गाव ही संकल्पना फक्त पुस्तकं ठेवण्यापुरती नाहीये. ती एका कवीच्या स्मृतीला, त्याच्या कार्याला, त्या जागेसोबत जोडण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यासाठी एक अतिरिक्त निकष आहे. ते गाव एखाद्या दिवंगत, प्रसिद्ध आणि आदरणीय कवी किंवा कवयित्रीचं जन्मगाव किंवा वास्तव्याचं गाव असावं लागतं.
जसं पाडगावकरांचा उभा दांडा. बरोबर. त्यामुळे पर्यटक जेव्हा तिथे जातात तेव्हा ते फक्त कविता वाचत नाहीत, तर ज्या मातीत ती कविता जन्माला आली ती माती अनुभवतात. म्हणजे निवड प्रक्रिया बरीच सखोल आहे. कागदपत्र आणि ठरावांच्या पलीकडे जाऊन काही पाहणी वगैरे होते का? हो, नक्कीच. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक जिल्हा मराठी भाषा समिती असते. ही समिती प्रत्यक्ष त्या गावाला भेट देते, तिथली परिस्थिती बघते आणि मगच आपला अहवाल देते. त्यामुळे सगळा निर्णय केवळ कागदावर होत नाही. ठीक आहे, गाव निवडलं गेलं. आता सगळ्यात मोठा प्रश्न, हे चालतं कसं? म्हणजे गावाच्या प्रत्येक घरात कपाट असतं की काय? कोण सांभाळतं हे सगळं? सरकार कर्मचारी नेमते का? नाही. आणि इथेच या योजनेचं खरं सौंदर्य आहे. ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांवर नाही, तर दालन चालक या संकल्पनेवर उभी आहे. दालन चालक हा शब्द जरा नवीन आहे. कोण आहेत हे लोक? दालन चालक म्हणजे त्या गावातलेच रहिवासी. एखादं मंडळ असेल, देवस्थान असेल किंवा संस्था असेल, जे स्वतःच्या मालकीची जागा, मग ती त्यांच्या घराची ओसरी असेल, दुकानाचा कोपरा असेल किंवा एखादी रिकामी खोली असेल, ती विनामोबदला या योजनेसाठी उपलब्ध करून देतात. एक मिनिट, विनामोबदला म्हणजे ते भाडं किंवा काहीच घेत नाहीत? होणाऱ्यांनी कोणत्याही लाभाची अपेक्षा ठेवू नये. ही त्यांच्या गावासाठी आणि भाषेसाठी दिलेली एक देणगी आहे. हे ऐकायला खूप छान वाटतंय. पण हीच गोष्ट या योजनेची एक कमजोरी ठरू शकते का? म्हणजे लोकांच्या उत्साहावर किती काळ अवलंबून राहणार? उद्या जर एखाद्याचा उत्साह कमी झाला तर? हा अगदी व्यवहार्य प्रश्न आहे आणि याची दखल घेतली आहे. प्रत्येक दालन चालकाशी किमान 3 वर्षांचा करार केला जातो. यात त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची स्पष्ट कल्पना दिलेली असते आणि जर त्यांना बाहेर पडायचं असेल तर शासनाने दिलेलं सगळं साहित्य म्हणजे पुस्तकं, फर्निचर हे परत करण्याची जबाबदारी त्यांची असते. पण यामागचा विचार असा आहे की ही एका व्यक्तीची नाही, तर संपूर्ण गावाची जबाबदारी व्हावी. समजलं. समाज सहभागातूनच हे टिकवायचं आहे. मग सरकारची भूमिका काय? जर दालनचालक जागा आणि वेळ देत असतील तर सरकार काय देतं? एक प्रकारे या योजनेसाठी स्टार्टर किट काय असतं? छान शब्द वापरला, स्टार्टर. सरकार प्रत्येक दालनासाठी जास्तीत जास्त 5.5 लाख रुपयांची तरतूद करते. पण या आकड्याला आपण थोडं सोप्पं करून समजावून घेऊया. हो, तेच हवंय. याला असं समजा, यातला मोठा हिस्सा म्हणजे 5 लाख रुपये हा घर बांधण्याचा खर्च आहे, जो एकदाच होतो, आणि उरलेले 50,000 रुपये हे घराच्या देखभालीचा खर्च आहे, जो दरवर्षी मिळतो. तांत्रिक भाषेत याला अनावर्ती आणि आवर्ती खर्च म्हणतात. आणि या घर बांधण्याच्या खर्चात म्हणजे 5 लाखात काय काय बसतं? यात अर्थातच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुस्तकं, कविता संग्रह, त्यानंतर वाचकांना बसायला खुर्च्या, टेबल, पुस्तकं ठेवायला स्टीलची कपाटं आणि दालनाला आकर्षक बनवण्यासाठी काही सुशोभीकरण. इतकंच काय, तर गावाच्या वेशीपासून त्या दालनापर्यंत दिशा दाखवणारे फलक लावण्यासाठी सुद्धा यात तरतूद आहे. एक मिनिट, म्हणजे सरकार फक्त फर्निचर आणि पुस्तकांवर नाही, तर दिशादर्शक फलकांवरही पैसे खर्च करतं. दॅट्स इनक्रेडिबल अटेन्शन टू डिटेल. म्हणजे पर्यटकाचा विचार गावच्या वेशीपासूनच होतोय. अगदी तसंच. आणि यात एक खूप महत्त्वाची अट आहे, जी या योजनेचा गाभा आहे. एकूण खर्चापैकी किमान 40% खर्च हा फक्त आणि फक्त पुस्तकं खरेदीवरच झाला पाहिजे. अरे वाह! म्हणजे हा नियम हे बघतो की योजना केवळ दिखाऊ फर्निचरमध्ये अडकून राहणार नाही, तिचा मुख्य उद्देश वाचन हा केंद्रस्थानी राहील. हे खूप हुशारीने केलंय. बरोबर. आणि जो वार्षिक 50,000चा खर्च आहे, तो दालनाची स्वच्छता, प्रसिद्धी आणि तिथे होणाऱ्या लहान-सहान कार्यक्रमांसाठी वापरला जातो. जसे की वाचन प्रेरणा दिन साजरा करणं, एखाद्या लेखकाशी गप्पा मारणं किंवा मराठी भाषा गौरव दिन साजरा करणं. यातून ते दालन केवळ पुस्तकं ठेवण्याची जागा न राहता एक जिवंत सांस्कृतिक केंद्र बनतं. म्हणजे दालनचालकाची भूमिका फक्त जागा देण्यापुरती नाहीये. त्यांना हे एक सांस्कृतिक केंद्र चालवायचं आहे. त्यांच्या रोजच्या जबाबदाऱ्या काय असतात? त्यांच्यावर बरीच जबाबदारी असते. दालन स्वच्छ ठेवणं, वीज पाण्याची सोय बघणं, येणाऱ्या जाणाऱ्या वाचकांशी आणि पर्यटकांशी आधाराने बोलणं, पुस्तकांची काळजी घेणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण येऊन गेलं याची एका वहीत नोंद ठेवणं आणि त्याचा मासिक अहवाल शासनाला पाठवणं. यातूनच या योजनेला प्रतिसाद कसा मिळतोय याचा आढावा घेतला जातो. आणि ही पुस्तकं फक्त वाचायला असतात, विकायला किंवा घरी न्यायला नाहीत, हे त्यांना स्पष्ट केलेलं असतं का? हो. करारनाम्यात हे अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की ही पुस्तके विक्रीसाठी नाहीत याची मला पूर्ण कल्पना आहे.
जर कोणी या अटी मोडल्या तर त्यांना या योजनेतून वगळलंही जाऊ शकतं. आपण आतापर्यंत नियम, पैसे आणि जबाबदाऱ्यांबद्दल बोललो, पण थोडं दूर जाऊन विचार करूया, या योजनेचा त्या गावावर काय परिणाम होत असेल. म्हणजे पुस्तकांचे गाव असा बोर्ड लागल्याने खरंच काही बदलतं का? नक्कीच बदलतं. याचे अनेक स्तरांवर परिणाम होतात. पहिला आणि सगळ्यात थेट परिणाम म्हणजे त्या गावाला एक नवी ओळख मिळते. ते गाव आता फक्त अमुक तालुक्यातलं गाव नाही, तर पुस्तकांचे गाव म्हणून ओळखलं जातं. दुसरा परिणाम तिथल्या अर्थकारणावर होऊ शकतो. पर्यटकांची संख्या वाढल्यास तिथे छोटे होमस्टे, चहा नाश्त्याची दुकानं, स्थानिक लोकांना रोजगार मिळू तर शकतो. बरोबर, स्थानिक कलाकुसरीच्या वस्तूंची विक्री वाढू शकते. आणि सांस्कृतिक परिणाम? तो तर सगळ्यात मोठा आहे. कल्पना करा, मुंबई पुण्यातून एक कुटुंब कोकणात फिरायला गेलंय. त्यांना रस्त्यात कवितांचे गाव, उभा दंडा अशी पाटी दिसते. ते कुतूहलाने आत जातात. त्यांची मुलं, ज्यांनी कविता फक्त शाळेच्या पुस्तकात वाचली आहे, ती अचानक पाडगावकरांच्या कविता त्यांचा जन्मगावात, तिथल्या वातावरणात अनुभवतात. त्यांच्यासाठी कविता ही केवळ पाठांतराची गोष्ट न राहता एका जिवंत अनुभवाचा भाग बनते. हा बदल अमूल्य आहे, नाही का? खरंय. तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली. पुस्तकांचं गाव ही केवळ एक सरकारी योजना नाहीये. हा शासन आणि समाज यांच्यातल्या भागीदारीचा एक उत्तम नमुना आहे. जिथे सरकार एक भक्कम चौकट आणि आर्थिक पाठबळ देतं आणि गावकरी आपली जागा, वेळ आणि उत्साह देऊन त्यात प्राण फुंकतात. अगदी बरोबर. साहित्य, संस्कृती आणि पर्यटन यांची इतकी सुंदर सांगड घालणारी ही योजना मराठी भाषेच्या भविष्यासाठी खूप आश्वासक आहे. यातून आपली भाषा केवळ पुस्तकात बंदिस्त न राहता ती प्रवासात, पर्यटनात आणि लोकांच्या अनुभवाचा एक अविभाज्य भाग बनते. या संपूर्ण शासन निर्णयात एक ओळ आहे जी मला खूप विचार करायला लावतेय. त्यात म्हटलंय की राज्याबाहेरील पुस्तकांचं गाव स्थापन करण्यासाठी स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. आणि यावरूनच आजचा आपला शेवटचा विचार सुचतोय. कोणता? विचार करा, महाराष्ट्राबाहेर ज्या शहरांमध्ये मोठी मराठी भाषिक वस्ती आहे, जसं की बडोदा, इंदोर, ग्वालियर किंवा अगदी अमेरिकेतल्या न्यूजर्सीमध्ये, तिथे जर असं पुस्तकांचं गाव किंवा किमान पुस्तकांची गल्ली साकारली तर काय होईल? आपल्या भाषेला आणि संस्कृतीला राज्याच्या आणि देशाच्या सीमांपलीकडे नेण्यासाठी कोणती नवी आव्हानं आणि संधी निर्माण होऊ शकतील, यावर विचार करायला हरकत नाही.